आर्टिकल, फायदा तोटा कशासाठी? तिकडेच वाचण्यासाठी. इम्प्लिमेंट करा, प्रॅक्टिसेस करा. प्रॅक्टिसेस केला तर बाहेर जाऊन मेट्रो मध्ये टिकाल. सिटीत गेला, तुम्हाला नाही आलं, तुम्हाला काढून टाकून साऊथ इंडियनच्या पोरी ठेवून घेतात, त्यांना 25,000 पगार देतात. तुम्हाला म्हणतात 2 महिने काम कर, तुझं काम बघून तुला पगार ठरवतो, तू ये 8,000वर. आहे की नाही परिस्थिती? आणि तुम्ही जो कॉम्पिटंट असा सुंदर भाषा असेल, डॉक्टरच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली असतील, तुम्ही वाटलं की खूप चाणाक्ष नर्स आहे. अगं डॉक्टरचं सगळं इन्कम नर्सिंगवर असतं. नर्सेस आर नथिंग बट प्लेइंग अ रोल बिफोर रोल इन द हॉस्पिटल. आणि मग तुमच्या हातातच तो माणूस सगळं देणार आहे काही दिवसांनी, प्रोव्हाइडेड बाय युअर नॉलेज अँड प्रॅक्टिस अँड प्रोफिशियन्सी नॉन. आणि मग त्यात गुड व्हायचं. ज्या गोष्टीसाठी आपण आलो म्हणजे या प्रोफेशन मध्ये सगळ्याच्या डोक्याच्या मागे एकच गोष्ट दडलेली आहे, लवकरात लवकर नोकरी लागते, मोठ्या पगाराची नोकरी लागते, लवकरात लवकर आपण आपल्या पायावर उभं राहूया. आणि नर्सिंगला कुणी पळत जाऊन असं पडत नाही. ते म्हणते की तिकडे जायचं होतं मेडिकलला, थोडं कमी आलं ग्रुपिंग म्हणून मी इकडे. बरं झालं आला ती, या वेलकम. अभ्यास करा. म्हणून नोईंग आणि डुईंग म्हणून सगळ्यांना सगळं असतंय, पण डुईंग मध्ये मजा असते. कधी कधी काही माहित नसणाऱ्या गोष्टी सुद्धा करत राहा. म्हणून तर ओटीतला मामा आपल्यापेक्षा सरस असतो. डॉक्टर म्हणते तू ये इकडे, तुम्ही सरकार डॉक्टर काय म्हणतात? मामा परफेक्ट असतो पोझिशन द्यायला, पेशंटला घ्यायला, त्यांना काय पाहिजे ते द्यायला. आणि मग ही जागा, आपली जागा मामाने घेतली, आपली जागा मावशीने घेतली. आमच्याकडे कॅथलॅबचं ओपनिंग झाले. कॅथलॅबच्या ट्रेनिंगला 15 पोरी जाऊन आल्या, शिकून आल्या, तरी त्यांचाच असिस्टंट त्यांच्या बरोबर लागतो एक पोरगा. का? काहीच नाही. तो एका दिल्लीच्या अनरिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून ट्रेनिंग घेऊन आलाय, पण त्यांच्या प्रायव्हेट मधला त्यांचा असिस्टंट आहे. आमच्या भारी सिस्टरला तो बाजूला करतोय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि डिमांड मध्ये प्रॅक्टिस चांगला करणारा माणूस डॉक्टरच्या बरोबर लागतो. डॉक्टर मंडळी ही सुपर नॉलेज वापरणारी मंडळी आहे. ते आपला वेळ वाया घालत नाहीत. आपल्यासारखं घंटेशी